हा हंबरडा, हे अश्रू, हे दुःख शत्रूच्याही वाटायला येऊ नयेत. 3 वर्षांच्या चिमुकल्या भावाचा मृत्यू झाला. पण त्यानंतर मृत भावाला अखेरचा निरोप देत असतानाच बहिणीनं त्याच्या प्राण नसलेल्या कोवळ्या थंड हातावर पाणावलेल्या डोळ्यांनी राखी बांधली. ही काळजाचे तुकडे करणारी घटना घडली नाशिकमध्ये. स्क्रीनवर तुम्ही जो फोटो पाहताय त्या फोटोत 3 वर्षांच्या आयुषला त्याची 9 वर्षांची बहीण राखी बांधताना दिसते. आयुषची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि त्याच वेळी त्याच्या बहिणीने अंत्यसंस्काराआधी आपल्या चिमुकल्या भावाला राखी बांधली. आयुष आता या जगात नाही, ही कल्पना संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे. पण त्याही स्थितीत बहिणीने आपल्या भावाच्या थंड पडलेल्या हातावर राखी बांधली आणि त्याला ओवाळलं देखील. पण आयुषची अंत्ययात्रा का निघाली याचं कारणही हादरवून टाकणार आहे. नाशिकच्या वडनेर दुमाला गावात भगत कुटुंब राहतं. 3 वर्षांचा आयुष शुक्रवारी घरासमोर खेळत होता. तितक्यातच बेसावध क्षणी एका बिबट्याने आयुषवर हल्ला केला. बिबट्याने झडप घालून आयुषला उचलून नेलं. जेव्हा शोधाशोध केली गेली तेव्हा सगळेच हादरले. काही वेळातच आयुषचा मृतदेह आढळला आणि अख्ख्या भगत कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या भयंकर घटनेनं अख्खं कुटुंब शॉकमध्ये होतं. आणि त्यानंतर समोर आलेला हा फोटो कोणत्याही संवेदनशील मनाला स्पर्शून जाईल अशी ही कृती. या बहिणीच्या कृतीने गावकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणलं. नाशिकमधलं हे रक्षाबंधन आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडं बनलं. आयुषची आठवण आणि राखीचा तो क्षण कधीही या गावकऱ्यांच्या मनातून पुसला जाणं शक्यच नाही. काळीच चिरणाऱ्या या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. थांबे